जय गुरु. आज सकाळी एक छोटीशी गोष्ट टाकलेली होती यावरती. आवाज येतोय सगळ्यांना? हो हो येतं. ओके, जय हा. गुरु. जय जय गुरु. ही गोष्ट सोपी आहे, आपण लहानपणापासून बघितलेली आपण. फक्त हे संस्कृत मधले काही क्रियापद आपल्याला अभ्यासाला मिळतील म्हणून टाकली. कथा आहे सिंह मूषकश्च. सिंह आणि उंदीर. एकस्मिन वने एकः सिंह प्रतिवसति स्म. आता हे काही भूतकाळातले गोष्टी असतात, बहुतेक गोष्टी भूतकाळातल्या असतात. आणि त्यामध्ये हे अशा प्रकारचे क्रियापद एक तर स्म लावलेले किंवा वाण लावलेले खूप असतात. हे आपल्याला नंतर पुढे अभ्यासाला मिळणार आहेत, पण ही कथा आली म्हणून आपण याला बघूयात. प्रतिवसती स्म. वसती म्हणजे राहणे, प्रतिवसती म्हणजे एका विशिष्ट क्षेत्रामध्ये कायमस्वरूपी किंवा बरेचदा राहणे. आणि स्म जे आहे त्याच्या मागचं जे क्रियापद असतं हे वर्तमान काळातलं असतं. आणि स्म लावलं म्हणजे याचा अर्थ ते भूतकाळामधला आहे. आणि त्याचा अर्थ होतो की असं असं होत असे. म्हणजे एकस्मिन वने, एका वनामध्ये एक सिंह राहत होता, असा अर्थ. प्रतिवसती म्हणजे पर्टिक्युलर एरियामध्ये, विशिष्ट क्षेत्रामध्ये राहणे. वसती म्हणजे एक जनरल राहणे, कुठे पण राहणे असा. सह सिंह अतिबलयुक्त आसीत. आसीत म्हणजे भूतकाळ होता. हस्त भूतकाळ आसीत. सह सिंह अतिबलयुक्त आसीत. एकदा, संस्कृतमध्ये पण एकदाच आहे, मराठीमधलं जे एकदा ते तिथंच आहे. सह सिंह वने सुप्त आसीत. सुप्त हे सुप्त म्हणजे झोपलेला. आसीत म्हणजे होता. तस्मिन समये त्यावेळेला एकः मूषकः एक उंदीर तत्र समागतः. आगतः हे क्रियापद भूतकाळातलं, त्याच्या पुढे सम लागला गेला, त्या आधी त्याच्या उपसर्ग समागतः म्हणजे ते तिथे आला, तो एकत्र आला. जेव्हा दोन किंवा अनेक गोष्टी एकत्र येतात, व्यक्ती एकत्र येतात, तेव्हा समागतः म्हटलं जातं. किंवा सम म्हणजे चांगलं, असे पण अर्थ होतो. तर इथे एक मूषक त्या ठिकाणी आला, असं एक जनरल वाक्य. मूषक सिंहस्य शरीरे क्रीडती स्म. मूषक जो आहे, उंदीर जो आहे, तो सिंहाच्या अंगावरती खेळत होता. हे सुद्धा क्रीडती प्रतिवसती सारखंच आहे. स्म लागलं, खेळत होता. तेन सिंहस्य निद्रा. तेन म्हणजे त्याने, सिंहाची झोप भग्ना अभवत, भग्न झाली, झोप मोडली. सिंह क्रुद्ध सन मूषक अमारयत. तर हे इथं काढून टाकू आपण वाक्य. हे मारण्याचा काढून टाकायचं. प्रयत्नम अकरोत. क्रू पासून झालं अकरोत. आणि याने इथं अमारयत पण घेतलंय. हा पण एक भूतकाळाचा आहे, हा अनद्यतन भूतकाळासारखा. मूषकम अमारयत. आता इथं सन घेतलंय. सन म्हणजे जेव्हा एकाच वेळेला दोन गोष्टी करतो त्यावेळेला, जसं सिंह क्रुद्ध सन म्हणजे सिंह क्रुद्ध होऊन मूषकम अमारयत, मूषकाला मारण्याचा प्रयत्न करतो, मारायला जातो. मूषक भयेन अवदत. अवदत भूतकाळ अनद्यतन, बोलला, भयाने उंदीर बोलला, हे महाराज, कृपया माम क्षंतुम अर्हसी. अर्हसी म्हणजे योग्य असणे, अर्हता. बरेचदा हा मराठी शब्द वापरतो, अर्हता काय आहे, पात्रता काय आहे. क्षंतुम म्हणजे क्षमा करण्यासाठी. हे महाराजा, कृपया मला क्षमा करावी, ही क्षमेला पात्र आहे. अहम अपि कदाचित तव सहाय्यम करिष्यामी. मी पण केव्हा तरी, कदाचितचा इथं अर्थ होतो कदाचित नाही, कदाचित म्हणजे केव्हा तरी. तव सहाय्यम
हे सहाय्यम इथं जे आहे ते सा आहे, स नाही. सहाय्यम करिष्यामी. सिंह मूषकस्य वचनेन प्रसन्नः अभवत. त्याच्या बोलण्याने, वचनाने म्हणजे बोलण्याने प्रसन्न झाला. सह मूषकम अत्यजत. त्यज म्हणजे सोडून देणे, त्याग करणे. त्याने मूषकाला सोडून दिलं. अत्यजत अनद्यतन भूतकाळ. केशांचित दिनानाम. काही दिवसानंतर. केशांचित दिनानाम अनंतरम. स सिंह जालस्य बद्ध अभवत. जाळ्याच्या मध्ये अडकला, बंद झाला. अभवत म्हणजे झाला. सिंह उच्चैहि गर्जती स्म. उच्चैहि म्हणजे मोठ्याने. सिंह मोठ्याने गरजला, गरजू लागला, गर्जना करू लागला. तस्य गर्जनम श्रुत्वा. त्याची गर्जना ऐकून मूषकः तत्र आगच्छत. तत्र त्या ठिकाणी मूषक आला. मूषकः स्वस्य तीक्ष्णै दंतैहि. त्याने आपल्या तीक्ष्ण दातांनी तृतीया जालम अकृंतत. अकृंत म्हणजे तोडले, भूतकाळ अनद्यतन. सिंह जाळात मुक्त अभवत. सिंह जाळ्यातून मुक्त झाला. ततः सिंह मूषकम अवदत. तेव्हा सिंह उंदराला म्हणाला, मित्र धन्यवाद. आणि मग हे जे आपण शब्द बघितले याचे इथे अर्थ मी खाली दिलेले आहेत. तर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा याला वाचा, समजून घ्या. याच्यामध्ये अजून कुणाला काही ऍड करायचं या गोष्टीमध्ये? हे दिसतंय स्क्रीन? नाही सर, नाही का? नाही दिसत. ओके नाही. नाही, ओके. अजून यायचं आहे. हे दिसत. हो, एक मिनिट. टाकू पडते. प्रवेश केला. आता दिसतंय? आता हो. दिसते. पंचम दिसतंय पाठ. सर, दिसतंय सर. ओके. तर हे आपण काल हे बघत होतो. काल काही क्रियापदाची वाक्य बघितले आपण. अभवत म्हणजे झाले, अपतत म्हणजे पडले, अकथयत म्हणजे सांगितले, अलिखन म्हणजे लिहिले. अलिखन जे आहे ते लंगलकार म्हणजे अनद्यतन भूतकाळ बहुवचनासाठी असतं. आणि अलिखम जे आहे ते उत्तम पुरुष एक वचन अहम साठी अहम अलिखम मी लिहिले. अपश्यन पाहिले. अपालयत पालन केले किंवा पाळले. सह श्वानम अपालयत त्यांनी कुत्र्याला पाळले. नृपः प्रजाम अपालयत राजा प्रजेचे पालन करतो. मम मातुलः माम अपालयत माझे मामा मला माझे पालन करतात. भ्राता भगिनीम अपालयत भाऊ बहिणीचे पालन करतो. सह मुनीही खगौ अपालयत ते मुनी ते काय म्हणतात ऋषी खगो म्हणजे पक्ष्यांना पाळतात. अपालयत परवा बघितलं आपण. आता पुढचं जे आहे ते अचलत आणि अक्षालयत हे दोन राहिलेले आहेत. सुरुवात करू आपण स्नेहलताईपासून. अचलत. हम्म. अ अधिक चल, हम्म. भूतकाळ,
हम्म, लंग लकार हम्म. सह उद्याने विद्यालये अचलत. म्हणजे तो उ- हम्म. तो हा उद्यानामध्ये हा किंवा विद्यालयामध्ये चालला. चालला पाहिजे. त्याचं व्याकरण सांगायचं आहे का? नाही, म्हणजे काय गरज नाही. गरज नाही. नृपेन सह सेनापतीही अचलत. हम्म, राजाच्या बरोबर सेनापती चालला. हम्म. सह शृंगालस्य पृष्ठतः शनैः शनैः अचलत. शृगालस्य. सॉरी, शृगाल शृगालस्य म्हणजे कोल्हा. कोल्हा. अच्छा. तो कोल्ह्याच्या पुढे नाही, हळूहळू पृष्ठतः मागे. सॉरी, मागे. आणि पुढेला काय शब्द आहे? पुढेला काय, पुरस्तात. पुरस्तात. ओके, हां, बरोबर. तो कोल्ह्याच्या पाठी हम्म. हळूहळू 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 चालला. चालला. वाहनम मार्गे द्रुतम अचलत. हम्म, वाहन किंवा गाडी हम्म, रस्त्यामध्ये किंवा रस्त्यावरती हम्म. वेगाने चालली. राईट. कच्छपः कच्छपः. हम्म, शशकं सुप्तं दृष्ट्वा अग्रे अचलत. हम्म. कासव हा सश्याला हा झोपलेले पाहून व्हेरी गुड. पुढे चालला. चालला. पुढे किंवा चालले. कसं चालले. चालले. पुढे चालले. थँक्यू. छान. रवींद्र जोशी साहेब. अक्षालयत. हम्म, रजकः अक्षालयत अ अधिक क्षल भूतवाळ लंग लकार म्हणजे धुतले हम्म, याचा अर्थ. हम्म, रजकः तडागे वस्त्राणी अक्षालयत हम्म. म्हणजे हो. धोब्याने हम्म. धोब्याने तळ्यामध्ये हा कपडे वस्त्रे हा धुतली. व्हेरी गुड. पुत्रः जलेन फलानी अक्षालयत. मुलाने पाण्याने फळ धुतली. व्हेरी गुड. जलेन फलानी अक्षालय. अच्छा. राईट. ओके. दोनच वाक्य. आता ह्या अगच्छन मधले किती घेता तुम्ही? 3 वाक्य घ्या. हा, ठीक. अगच्छन अ हम्म, अधिक गम गच्छ सा हम्म, भूतकाळ हम्म. लंगलकार म्हणजे गेले. म्हणजे बहुवचनी आहे छात्रा हा. हा, अगच्छन बहुवचनीय. हम्म, छात्राः विद्यालयम अगच्छन हम्म, म्हणजे मुले अ, विद्यालयामध्ये गेली. हम्म, अनेक मुले. हम्म, तसंच पांडवाः वनम अगच्छन म्हणजे पांडव वनात गेले म्हणजे 5 हम्म, पांडव. हम्म, त्याच्यामुळे बहुवचन हम्म, वनम अगच्छन. बरेच 5 पांडव वनात गेले. हम्म, ते क्रीडा दुष्टुम अगच्छन. हम्म, ते म्हणजे अगेन अनेक लोक हम्म. क्रीडाम दृष्टुम खेळ बघण्यासाठी. खेळ खेळ बघण्यासाठी मला वाटतं ना. हो. क्रीडाम दृष्टुम अगच्छन खेळ बघण्यासाठी गेले किंवा असं अगदी मला वाटलं. हा, खेळाला बघण्यासाठी. हा, खेळांना बघण्यासाठी किंवा खेळांना खेळाला ते बघ. अनेक वचन पाहिजे ना. हा, येस, येस. त्याच्यामुळे खेळ बघण्यासाठी किंवा खेळांना हे बघण्यासाठी. खेळ एक वचन पासू शकतात. ते हा आलेत काय बघायला, तर फुटबॉलची मॅच बघायला आले. मॅच हा एकच आहे, अनेक लोक आलेत. हा तर क्रीडा हे बहुवचन नाही इथे, ते बहुवचन. अच्छा. हा, हो, ते बहुवचन. हा. आणि अगच्छन ते गेले म्हणजे बघायला गेले. अगच्छन गेले. हा, भूतकाळ. थँक्यू. सुरेखाताई. परिवारजनाः भ्रमणाय अगच्छन् हम्म, म्हणजे परिवाराबरोबर लोक फिरण्यासाठी गेले. हा. दश बालकाः स्नानाय नदीम अगच्छन्. हा. 10 मुले स्नानासाठी नदीवर गेली. नदीला गेली. नदी म्हणजे नदीलाच नदी, बरोबर ओके. त्याला. हा. हा. विद्वांसः जलविहर्तुम् अगच्छन्. हम्म, हम्म. विद्वांस म्हणजे विद्वान कसं काय? विद्वान लोक. हा, विद्वांस विद्वान लोक. विद्वान लोक जलामध्ये विहार हा, विहार. करण्यासाठी गेले. व्हेरी. बस बरोबर पुढे. आहे का? हो, विहार येस. जल अगच्छन्. विहारासाठी गेले हा विद्वान. हा हा. चालेल. पुढे वाचू. नाही, पुढे बाकी जाऊन घेऊन आपण आता. हा. जयमला ताई.
ते गृहात् नगरम् अगच्छन्. हम्म. अं, ते ते अं, घरातून घरातून शहराला नगराकडे किंवा शहराला अं, शहराला गेले. गेले गेले हा. कौरवाः पांडवाः च वने भ्रमणार्थम् आगच्छन्. हम्म. कौरव आणि पांडव वनामध्ये भ्रमणासाठी गेले. गेले. राईट. ओके. पुढे किती झाले ना? अशोकेन नाही, अजून सह वनभोज हा हा? बोला बोला. अशोकेन सह वनभोजाय के अगच्छन्. के अगच्छन् प्रश्न आहे. हा प्रश्न आहे. अं, अशोक अं, बरोबर अशोकाबरोबर हा हा. वन वन वनभोजनासाठी भोजनासाठी कोण 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 गेले? गेले? हा लास्ट वाला पण घेऊ. नाही ठीक आहे. बाकी आता तीन झाले ना. तीन तीन घेऊ हो, हो. म्हणजे संपेल आता. हा. पद्मजाताई. हो सर. कन्याः कुत्र अगच्छन्. आता हे कन्या म्हणजे मुलगी कन्याः म्हणजे मुलगी कुठे गेली. सॉरी अनेक मुली आहेत. कन्या हा मला तेच मला तेच कन्फ्युजन झालं येस येस अनेक म्हणूनच मी अडखळले. मुली हा कुठे गेल्या? मुली कुठे गेल्या. हा. मुली कुठे गेल्या. येस म्हणजे हा तर आपल्या घरात अगच्छन. हम्म. हा घरामधला राम common हा प्रश्न असतो. सीता रामः सीता लक्ष्मणश्च अयोध्यात वनम अगच्छन्. हम्म. अयोध्येहून निघून राम सीता आणि लक्ष्मण वनात गेले. राईट. शिष्याः ज्ञानं समाप्य स्वगृहं संप्राप्य स्वगृहं अगच्छन्. म्हणजे शिष्यांनी ज्ञान मिळवल्यानंतर ते स्वतःच्या घरी गेले. हा शिष्य ज्ञान प्राप्त करून स्वगृही गेले. हा ओके. संप्राप्य. तीन झाले. ओके थँक्यू. हो हो येस. श्रावणी होता का अनम्यूट? श्रावणी माने. गिरीश देशपांडे. येस हो. सर. ते भ्रमणार्थ काशीम अगच्छन्. हा. ते फिरण्यासाठी किंवा भ्रमणासाठी काशी मध्ये गेले. काशीला आले. कशाला गेले? किंवा काशीला गेले. हम्म. ते बालकः मया सह मातुलगृहम् अगच्छन्. म्हणजे ते ती मुले बालकः हा ती मुले मयासह माझ्याबरोबर मातुलगृहम्. मातुलगृह मामाच्या घरी. मामाच्या घरी आजोळी गेली. ते सर्वे देवालयम अगच्छन्. ते सगळे देवालयामध्ये किंवा देवालयाला गेले. हे म आलं की द्वितीय आणि सला ते सला नाते. हा देवाला लाच घ्यावा आपण त्याला. आज वगैरे नको. सर पण याच्यामध्ये आता एक हे होतं म्हणजे एकवचन किंवा बहुवचन हे क्रियापद असंच राहतं. अगच्छनच राहतं म्हणजे. हो त्यात काही चेंज नाही होत. नाही अगच्छनच येईल ना. काही सगळं ते ना ते म्हणजे सगळे बहुवचन येते. हा ते भ्रमणार्थ म्हणजे ते लोक ते गेले. ती बालके गेली. ते सगळे गेले म्हणून क्रियापद अगच्छन असतं. हा इथे सगळं बहुवचनच आहे. प्रश्न काय होता म्हणजे? नाही म्हणजे हे फक्त बहुवचनासाठीच आहे म्हणजे असं. हो होय. हे अगच्छन जे आहे ना अगच्छन हे बहुवचनासाठीच आहे. बरोबर. आपण इथे बघितलं ना हे अलिखन हे बहुवचन आहे आणि अलिखम हे एक वचनी उत्तम पुरुषी आहे. अलिखम हे फक्त अहम साठी लागेल. गतमासे अहम एकम काव्यम अलिखम एकम श्लोकम अलिखम अहम प्रतिदिने जनकम पत्रम अलिखम. बाकी इथं सगळं हे अलिखनच आहे.
सगळं हे अच्छा. बहुवचनी आहे. ओके. हा स्पेसिफिकली लक्षात ठेवायचं आहे किंवा अलिखन हे बहुवचन, अगच्छन हे जेव्हा न हलंत येईल तो लावलेल्या बहुवचन. क्रियापदामध्ये तेव्हा ते भूतकाळवाचक, अनाद्यतन, लंगलकार आणि बहुवचनी आहे. आणि बरं. जेव्हा म येईल तेव्हा ते एकवचनी आणि उत्तम पुरुष, भूतकाळ, लंगलकार. ठीक ठीक. सर म्हणजे बोललं हे काही आता मी बोलते. हा. हे आतापर्यंत आपण जाण्यासाठी वापरलं अगच्छन, हो. तसं येण्यासाठी असेल तर आगच्छन असं येईल का? म्हणजे तो आला म्हणायचं असेल तर? आता आपण जे बघितलं नाही ते तो तिथे हा. उंदीर आला, तर तो शब्द काय होता तो तिथे अं, आगच्छत असंच होता. लक्षात नाही सर. म्हणजे ठीक आहे, पण नाही त्याच्या आता म्हणजे मी काय विचारते की समजलं गेल्या जे आहे जेव्हा ते एक याच्यामध्ये आहे. आणि समजा हा हे जाण्यासाठी आहे, हा येण्यासाठी असेल तर काय घेणार तुम्ही? हा तर बरोबर. तिथे आगच्छत असंच राहील. तर अच्छा नाही लागणार कुठे? नाही नाही. ओके ओके ठीक आहे. मी बघते परत ते व्हिडिओ मध्ये नंतर. हो हो चालेल. चालेल. हे झालं आपल्याला. आता ही काही नाती आहेत. श्रावणी अनम्यूट होत आहे का? हे व्ही कोणाचं? व्ही एक नवीनच आलंय की हे नाव. व्ही म्हणजे कोण आहे? इरा आहे का ही? नाही. अश्विनी कुलकर्णी कोण? आता हे बोलतोय कोण? आवाज नाही आला. अश्विनी कुलकर्णी. हा कोणाचा आहे हा? हे व्ही म्हणजे कोण आहे? म्हणजे मी नाहीये, मी अश्विनी कुलकर्णी बोलते. नाही तुम्ही हा नाही. अच्छा ओके ओके. हा नाही ठीक आता आहे, हे व्ही. त्यांना सांगायचंय त्यांच्या नंतर मी करते. हो तुम्ही व्ही बंद करा थोडस. तर तुम्ही बोलताय व्ही म्हणजे वैशाली अच्छा वैशाली म्हणत का? ओके ओके. हा फक्त ही 5 सॉरी शब्द आहेत सुरुवातीला. सॉरी ही 5 शब्द आहेत ना, ही वेगवेगळी नाती आणि काही शब्द आहेत पुढे. तर ही हो 1 ते 5 घेऊ आपण. ओके. सो मातुलः मामा, मातुलानी मामी, पितृव्यः काका, पितामह आजोबा, मातामह आजी असायला हवं ना? नाही, नाही तसं मातामह पण आजोबा. हो ते आहे. आजी पण महन पुढे आहे. मातामह आणि पितामह म्हणजे वडिलांचे वडील म्हणजे पितामह, आईचे वडील म्हणजे मातामह. हा राईट. सॉरी. येस. ओके राईट. हा अश्विनी कुलकर्णी. हा सहावा पितामही. पितामही आजी, मातामही आजी, हम्म. कृदरम पेटी, मंच बाक, प्रयंग काय बरं, पर्यंक काय उच्चार आहे? पर्यंक पर्यंक पलंग. म्हणजे मंच मंच म्हणजे आपण मंच. मंच म्हणजे बाक. हा मंच तो हो म्हणतो मराठी आपण तरी. हो आणि पर्यंक मंचावर. म्हणजे पलंग. ओके. मी बोलू का? कोण राहिलंय? मी रत्नप्रभा बोला बोल. 11वं. पुगी फलम म्हणजे सुपारी, लवंग म्हणजे लवंगम म्हणजे लवंग, रंग म्हणजे काठ किंवा कथा, सुधा म्हणजे चुना किंवा अमृत, एला म्हणजे इलायची किंवा वेलची, पुरे. ओके. म्हणजे पान. पुरे बाकी पुढे घेऊ आपण नंतर. पूगी फलम हे शब्द आहेत ना, हे पूजेमध्ये बरेचदा येतात. पूगी फलम सुपारी ठेवण्याकरता. लवंगम लवंग. काताला रंग
पुल्लिंगी येते. आता सुधा शब्दाचे दोन अर्थ आहेत, चुना आणि अमृत दोन्ही आहेत. एला वेलची किंवा आपण जे म्हणतो वेलायची सुद्धा म्हणतो, विलायची वेलची, हे 5 पदार्थ खाण्यामधले मसाल्यामधले होते. माधुरी कुलकर्णी मॅम. सोळा ते 20. हा. नागवल्ली पत्रम पान, तांबूलम विडा, मंजुषा पेटी संदूक, तालकम कुलूप, घट माठ. घटह माठ. घटह माठ. हे नागवली पत्रम, याच्याकरता मराठीमध्ये पण असा शब्द आहे, नागवेलीची पानं. आपण जी पानं खातो, विड्याचं पान, त्याला नागवल्ली पत्रम, मराठीमधलं नागवेलीचं पान. तांबूलम विडा, आपण मराठीमध्ये पण तांबूल म्हणतो. मंजुषा पेटी किंवा हिंदीमधलं संदूक. कुलूप तालकम. घटह माठ. आपण एक घटकम पण शब्द बघितला होता, हा घटह पण माठच आहे. म्हणजे बरीचशी शब्द ही मराठीसाठी किंवा हिंदीशीही मिळती जुळती संस्कृतमध्ये आहे. हे काही 20 शब्द आपण नवीन घेतलेत, यापासून काही वाक्य आहेत पुढे. हे खूप सोपं आहे. हिंदी भाषेमध्ये अनुवाद आहे आणि हे घराबद्दलची माहिती आहे, एक कुटुंबाबद्दलची. आपण ती वाचूया तरी. काढलं इथे मग आपण. रवींद्र जोशी साहेब. पहिले किती घेतात? 3 घेऊ आपण. हा चालेल. मम गृहम, हा, माझे घर. एवढंच आहे. म्हणजे मम गृह, माझे घर. अच्छा अच्छा अच्छा. नाही ते हिंदी भाषा आहे, अनुवाद मी म्हटलं मराठीत हा, आपण ते घेतो. वरती हा, लिहिलं. सवयीसाठी थोडं आपण मध्ये चालू केलं होतं ना, हिंदी सोडून बाकी परीक्षेच्या सगळं आहे दृष्टीने. तिथे. हा. हा ठीक आहे, मेरा घर चालेल, आपल्याला काय सोपं आहे तसं. हा. बाल किम नामधेयम त्वम, बाळा तुझे नाव काय? किम नामधेयम तव. हा, किम नामधेयम तव, बाळा तुझे नाव काय? हम्म. गोविंद इति नामधेयम मम, माझे नाव गोविंद आहे, मेरा नाम गोविंद है. हे छोटस संभाषण त्वम असं. हा, संभाषण. 3 पुरे. मम अच्छा, गृहम, ठीक. माझे घर. बाल हम्म. किम नामधेयम तव, गोविंद इति नामधेयम मम, माझे नाव गोविंद. तर नामधेयम हा एक शब्द वेगळा आहे आणि त्याला तुझे, तव आणि मम, माझे, हो, अशा प्रकारे उच्चार केला. नामधेयम मम, नामधेयम तव. किम प्रश्नार्थक आणि नाव घेऊन मग इति, सो अँड सो, माझं हे नाव आहे. इति, हा. हो. हम्म. स्नेहलताई. त्वम कुत्र निवससी, तू कोठे राहतोस? अहम अस्मिन एव गृहे निवसामि, मी याच घरात राहतो. तव गृहे अन्ये के जनाः सन्ति, तुझ्या घरामध्ये आणखीन कोण कोण लोक राहतात? ओके, छान. त्वम कुत्र निवससी. निवस आपला शब्द गेलेला आहे, निवसक. त्याच्यावरून मग ते त्वम आल्यामुळे निवससी. अहम अस्मिन एव गृहे, याच घरात, म्हणजे च लावल्यामुळे ते ह्याच वरती. अस्मिन एव, ह्याच. अहम गृहे, घरात. आवाज गेला सर. हा. गेला. निवसामी येतोय आला का आला. आता? हा. हा. आता आला. ओके ओके. तव गृहे अन्ये के जनाः सन्ति. के म्हणजे हे बहुवचनी, कोण कोण, कहचं की बहुवचन के. तव गृहे अन्ये के जनाः सन्ति, तुझ्या घरात अजून कोण कोण आहेत? तो उत्तर काय देतो? पद्मजाताई. आहात का? त्यांना वाटलं आपलं राऊंड संपलं, चला आपण. श्रावणी. अडमिट होत नाही वाटत. हा, चला झालं अडमिट. पुढे वाचा. हा, झालं सर. हा. मम गृहे.
कुठे गेले? आहे सर. हा मम गृहे मम हा हा भगिनी हा भ्राता हा माता पिता च हम्म, सन्ति. हा आता सर याचं डायरेक्ट काय हिंदीमध्ये अनुवाद करू. मराठीच वाज, हिंदी नाही याच्यामध्ये. माझ्या घरात माझी बहीण भाऊ आई आणि बाबा आहेत. हम्म किम करोती त्वं भ्राता. राधा. तुझा भाऊ काय करतो? हम्म मम ज्येष्ठ भ्राता कार्पासस्य व्यापारम करोति. माझा व्हेरी गुड. मोठा भाऊ कापसाचा व्यवसाय करतो. ओके, व्हेरी गुड. अथ चांगलं. ते बस भगिनी. पुरे 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 3 झाले ना. 3च वाक्य म्हणायची. हा मम गृहे मम भगिनी भ्राता माता पिता च सन्ति. हे च जेव्हा वापरतो ना आपण, तेव्हा त्या शेवटच्या शब्दापासून फार अंतर नको. मम गृहे मम भगिनी भ्राता माता पिता च सन्ति. एवढे जण आम्ही गेले आहोत. बहीण भाऊ आई वडील आहे. किम करोति तो भ्राता. तुझा भाऊ काय करतो? मम ज्येष्ठ भ्राता. म्हणजे ती ज्येष्ठ भ्राता म्हणजे म्हणते त्याचा अर्थ अजून कनिष्ठ भ्राता पण आहे कोणतरी. मम ज्येष्ठ भ्राता कार्पासस्य म्हणजे कापूस. कार्पासस्य कार्पास कापूस व्यापारम करोती व्यापाराला करतो, कापसाचा व्यापार करतो, व्यवसाय करतो. ओके. जयमाला मॅम. अथ ते भगिनी अत्रैवास्ति. तुझी बहीण येथेच राहते, येथेच आहे का? अ, आता हे नाही. हा, हे ह्याच्यामध्ये वरती संधी आहे. अत्रय वास्ती काय आहे? याचं कसं फोड होईल? येथे अत्र एव अस्ति. अत्र एव अस्ति. हा, अथ अथ हे इथेच आहे का? येथे अथ जे आहे ना ते वेगवेगळ्या अर्थाने वापरलं जातं. अथ ते भगिनी, आपण काय विचारलं असं नाही तर किम तो भगिनी. अथ ते भगिनी अत्र एव अस्ति. येथेच आहे का तुझी बहीण? तर हे अथ या अर्थाने की प्रश्नार्थक वाक्य आलं. अत्र एव अस्ति, इथेच आहे का? ओके. नहि सा पाठशालां गता. सा तत्राध्यापनकार्यं करोति. नाही, ती शाळेत गेली. सा म्हणजे ती, तत्र अध्यापनकार्यं, तिथे शिकवण्याचे काम करते. करोति काम करते. ती आता हे तिथे न शिकवण्याचे काम करते. हो. न ही जे येते एक तर न वापरतं न सा पाठशालां गता, आणि नाही जरी घेतलं तरी ते मराठी मधल्या नाही सारखं येतं. नाही म्हणजे नाही. गता गता म्हणजे गेली, भूतकाळ. आता हे या ठिकाणी अनद्यतन भूतकाळ त्यांनी वापरला नाही. गता गेलेली, गेली. सा तत्र अध्यापन कार्यम, पुढे काय तिथे? सा तत्र अध्यापन कार्यम करोती आहे का? हो, करोति. करोती. ओके, माझं दिसत नाही इथं. तर तिथे शिकवण्याचं कार्य करते. अध्यापन आणि अध्ययन हे दोन वेगळे. तर्हि त्वं त्रैकाकी एवासि. तर्हि त्वम् अत्र एकाकी एवसि. प्रश्न तर एव असि. हा, तर तू येथे एकटाच आहेस? हा, तर्हि त्वं अत्र एकाकी, एकाकी म्हणजे एकटाच. एव च एकटाच असी आहेस, आहेस का असा प्रश्नार्थ चिन्ह. ओके. वैशाली ते आम अहम एकाकी एव अत्र अस्मि. व्हेरी गुड. होय, मी येथे एकटाच आहे. तव पिता कुत्र अस्ति? हा, तव पिता कुत्र अस्ति? तुझे वडील कुठे आहेत? पिता गृहस्य पार्श्वे उद्याने पुस्तकम् एकं पठति.
व्हेरी गुड. वडील घराच्या मागील बागेत हा, पुस्तक वाच एक पुस्तक वाच वाचतायत. एक एक ते पुस्तक एक वाचतात. एक पाहिजे इकडे. एक पुस्तक एक वाचत एक आहेत. हा, हा एक पुस्तक वाचतात. हे लास्ट पण वाचू का? वाचून घ्या. तव माता किम करोती, तुझी आई काय करते? ओके, थँक्यू. छान. ह्याचं ग्रामर सांगायचं होतं का काही? नाही, नको, आपण फक्त अर्थच बघतोय ना. ओके ग्रामर साधारणपणे आपल्याला ओके तिकडे वेगळं काही ग्रामर नाही याच्यामध्ये. हा हा फार वेगळं नाही आता, आपल्याला त्याची माहिती झाली आता. अश्विनी कुलकर्णी. अश्विनी कुलकर्णी, त्यांना वाटलं राऊंड संपले आपले. साधारणपणे हा एक सर, नाही शेवट. नाही मी हा, ओके ओके ओके. हा, नाही नाही हे अनम्यूट होत नाही हे लवकर ते. जेवण चालू जेवण हे ओके सर ओके मुलाचं ओके. जेवण चालू मग त्यामुळे हा, हा मी त्यामुळे मध्येच उठून गेले तर ओके. कुठलं वाचायचं? हे पहिल्यापासून सा भोजनगृहे ओदनम पचती, असं अच्छा प्रकारचं चाललंय हे. हा. हो अ, सा भोजनगृहे ओदनम पचती, मी हम्म. स्वयंपाकघरात भात शिजवते. सा म्हणजे ती, कदा हा बाकीचे सा शब्द म्हणजे माहिती आहेत. पचती, पच हो धातू हो आहे हा. पच म्हणजे शिजवणे. शिजवणे हो तेच. पुढचं पण वाचायचं आहे का? हो, तीन तीन शब्द आहेत. अच्छा. कदा त्वम करोषि भोजनम, तू हम्म. कधी जेवण करतोस? कदा म्हणजे केव्हा. तो केव्हा म्हणजे करोशी म्हणजे करतोस. भोजन म्हणजे करोषि जेवण. करतोस? हो. हा, अहम अहम वादने. दशवादने प्रतिदिनं भोजनं करोमि. हम्म. म्हणजे मी दररोज 11:30 वाजता जेवतो. हम्म. सार्ध एकादश सार्धे का वादने. सार्ध सार्ध हे एकादश काय आहे ते? सार्ध, सार्ध म्हणजे अर्धा. स अर्ध, हा सार्ध हा स अर्ध म्हणजे अर्ध्या एकादशी सहित. आणि 11 एकादश वादने म्हणजे 11 वाजता. म्हणजे 11 11 वाजता वाजून अर्धा म्हणजे 11:30 11:30. 11:30 प्रतिदिन म्हणजे रोज भोजनम करोमि. मी करोमि रोज हो 11:30 वाजता जेवण करतो. करतो. येस. सॉरी तुम्हाला डिस्टर्ब केलं. अरे नाही ओके. नाही शाळा असते ना उद्या, त्यामुळे जेवणाची वेळ असते म्हणून नाही, वाढायला ठीक. गेले होते. हा, नाही, बरोबर. ओके ओके. ओके. माधुरी कुलकर्णी मॅम. इथे अदा आद्य. तू अद्य आद्य. तू त्वं मया सह भोजनं कुरु. हम्म. अद्य म्हणजे आज. हा. आज तर हम्म. तू सुद्धा व्हेरी गुड. माझ्या बरोबर व्हेरी गुड. जेवण कर. हम्म. आज तर तू पण माझ्यासोबत जेवण कर. व्हेरी गुड. छान. पुढचं पुढे पुढचं घ्यायचं. हा, का पुढे एकच पुढे का? ओके, चला. रवींद्र सर जोशी मी सर. घेऊ का? घ्या, नाही मागे. बोलते. हो, तुम्ही आहे, तुम्ही कुणी घ्या. हा झालं, संपले, वेळ संपले, पण ठीक आहे. अस्तु अद्याहम अद्याहमपि अत्रैव भोजनं करिष्यामि. हम्म. अस्तु ओके. अद्य अहमपि अत्र एव भोजनं करिष्यामि. हा. बरं, आज मी पण इथेच जेवण करेन. हम्म. असो, असतो म्हणजे असो. अद्य, आज, अहम अपि, मी सुद्धा, अत्र एव, इथेच भोजन करीन. भोजन करेन. तुम्ही मम देशपांडे साहेब, माता प्रसन्न. अजून कोण राहिलंय? गिरीश साहेब राहिले का? हो, मी बघा, राहिलो सर. होतं का बघा एक वाक्य. हा. मम माता प्रसन्ना भविष्यति यदि त्वम त्वम